नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. असं म्हणतात की ज्या देशात शिक्षणाला प्रगतीचा पाया समजला जातो तिथे त्या देशाची प्रगती पथाकडे घोडदौड चालू असते. आपल्या देशाचा विचार केला तर आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेची पुरती दुरवस्था झाली आहे. नीती आयोगाच्या अहवालातून शिक्षण धोरणाचे भीषण वास्तव समोर आले आहे. देशातील तब्बल 92,000 पेक्षा जास्त शाळांना कायमचे कुलूप ठोकण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर 10 पैकी 4 मुले म्हणजे 40% मुलं 12वी पर्यंत पोहोचण्यापूर्वीच शाळा सोडताना दिसत आहेत. उच्च शिक्षणाचा महागाई दर आणि सुविधांचा अभाव यामुळे गरीब व मध्यमवर्गीय मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. एवढंच काय, देशातील 1 लाखापेक्षा जास्त शाळा या एका शिक्षकाच्या भरवशावर चालू आहेत. मला सांगा, आजच्या बदलत्या वैज्ञानिक युगात एक शिक्षक सर्व विषयांना कसा काय न्याय देऊ शकणार? खरं म्हणजे मुलांच्या भविष्याशी हा एक प्रकारचा खेळ चालला आहे. शिक्षण व्यवस्था मोडकळीत आणण्याचा उद्योग चालला आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. राज्यकर्त्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय देश मोठा होऊ शकत नाही. हे आम्हाला कधी कळणार? माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा द्या. पुनश्च एकदा धन्यवाद.